इतकं सुंदर वेलकम केल्यावर पण असं काय झालं की दिव्या इतकी रडली, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. दिव्या फर्स्ट टाइम येत आहे आणि मम्मीची इच्छा होती की राजलक्ष्मीचं आणि दिव्याचं खूप छान वेलकम करावं. दोघं पण लक्ष्मी आपल्या घरी येत आहेत. तर मग माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. दिव्याला सरप्राईज गिफ्ट. दिव्याचं रडण्याचं रिझन असं होतं की तिचा ॲक्सिडेंट हा फेबमध्ये झालेला होता आणि ॲक्सिडेंट नंतर ती फर्स्ट टाईमच घरी येणार होती. सो जे वेलकम होतं ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं तिच्यासाठी आणि ते अनएक्सपेक्टेड होतं. सो ते सगळं काही बघून ती खूप जास्त इमोशनल झाली होती आणि त्यामुळेच ती रडली होती. दिव्याचा ॲक्सिडेंट 2 रिकव्हरी फेज बघण्यासाठी पुढची क्लिप नक्की बघा. दिव्याचा हेल्थ अपडेट देते मी तुम्हाला. दिव्याचा ॲक्सिडेंट फेब्रुवारीमध्ये झाला होता पुण्याला. त्यानंतर ती दिदीकडेच होती कारण की काही रिझन्स होते. चेकअप आणि फॅसिलिटीज आहेत त्या नव्हत्या आणि पुण्याला मी ऑफिसला असायची, माझी बहीण ऑफिसला असायची, तर मग तिच्याकडे केअर करायला कोणीच नव्हतं. त्यामुळे दिव्या गेल्या मार्च, एप्रिल असं 3 आणि मेपर्यंत म्हणजे एवढे 3-3.5 महिने ती दीदीजवळच होती आणि दीदीने तिची खूप छान काळजी घेतली आणि स्पेशल थँक्स टू दीदीच्या सासू म्हणजे आई, त्यांनी पण तिची खूप छान काळजी घेतली. अगदी मम्मी जसं करते ना काळजी घेते सेम तशीच काळजी तिची घेतली.
तर दिव्या पण फर्स्ट टाइमच येते आज अंमळनेरला आणि तिचं हेल्थ अपडेट असं आहे की आता ती खूप बेटर झालेली आहे. म्हणजे तिचं खूप पहिल्यापेक्षा खूप जास्त फरक पडलेला आहे. ॲक्सिडेंट झाल्यापासून ती बिलकुल चालू शकत नव्हती. तिच्या गुडघ्यामध्ये 2 क्रॅक गेलेले होते आणि गॅप पण पडला होता. तर बरेच डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं की तुम्ही ऑपरेशनच करा, त्याच्याशिवाय काहीच दुसरा म्हणजे मार्ग नाही आहे, तिला खूप त्रास होईल. पण लकीली देवाच्या कृपेने आमचा म्हणजे माझा आत्ते भाऊ आहे सुबोदादा, तर तो पुण्यात असतो. माझ्या दादाचा एक फ्रेंड आहे, तर ते पण डॉक्टरच आहे. माझा दादा असं म्हटला की तुम्ही दिव्याला त्यांच्या जवळच म्हणजे कन्सल्ट करा, त्यांच्या जवळच तुम्ही दिव्याला दाखवा, तुम्हाला बरोबर गाईड करतील. तर त्यांनी सांगितलं की इतक्या कमी वयात तिला ऑपरेट करण्याची गरज नाही आहे, म्हणजे यंग एज असल्यामुळे लवकर रिकव्हरी होते. त्यामुळे आम्ही ऑपरेशन नाही केलं आणि देवाच्या कृपेने आणि प्रॉपर गायडन्समुळे, सुबोधाच्या हेल्पमुळे असं खूप लोकांनी हेल्प केली आणि तिला विदाऊट ऑपरेशन आज ती खूप बेटर करत आहे.